मी धुवून घेतलेली आहे आणि 10 मिनिटं मी जरा भिजत ठेवली होती। तर हिच्यात आपण टाकून घेऊया कुकरमध्ये। तुरीची मुगाची डाळ आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता छोटा एक कांदा घेतला होता मी, तो पण टाकून घेते त्याच्यात। अर्धा टमाटा कट करून घेतलेला आहे, तो पण ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे। तर ह्याच्यामध्ये आता 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आपल्याला। थोडी हळद टाकून घ्यायची ह्याच्यात, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। तर आता आपण झाकण लावून घ्यायचे आणि कुकरला 3 शिट्ट्या लावून घ्यायच्यात। 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत मी। तर आपण झाकण खोलून बघूया डाळ शिजली का आपली। हां, शिजली छान, गाळ झालाय। तर आपण 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। लसूण टाकलाय थोडा मी, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। थोडा हिंग टाकून घ्यायचे आपल्याला, थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। फोडणी छान आपली तडतडली, तर आता आपण डाळीमध्ये टाकून घ्यायची फोडणी। डाळ आपली छान झालेली आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका।